1666 आग्र्याची ती थरारक सुटका हा ऐतिहासिक प्रसंग एका भव्य सिनेमॅटिक रूपात कसा दिसेल, चला आज उलगडून पाहूया. स्वराज्याच्या सिंहाला पिंजऱ्यात ठेवणं अगदी अशक्य होतं. याच एका खंभीर विचारातून या अंगावर काटा आणणाऱ्या कथेची सुरुवात होते. वर्ष 1666 छत्रपती शिवाजी महाराज आणि बाल संभाजीराजे आग्र्यात दाखल होतात. इथूनच तर या महान संघर्षाला खरी ठिणगी पडते. लाल दगडांचे भव्य महाल, अजस्र हत्ती आणि ढगाळ आकाशाखाली उभे असलेले मुघल सैनिक, हे दृश्यच अक्षरशः थक्क करणार आहे. एका बाजूला हे भव्य आगमन, तर दुसरीकडे औरंगजेबाच्या दरबारातील तो अपमान. हा विरोधाभास खरंच खूप काही सांगून जातो. पण दरबारातला तो अपमान महाराजांचं धैर्य थोडंसंही तोडू शकलं नाही. उलट त्याने स्वराज्याची ज्वाला आणखीच प्रखर बनवली. आणि मग सुरू होते ती कडक नजरकैद. चोहो बाजूंनी सशस्त्र पहारा असलेल्या मुघल महालात महाराजांना बंदिस्त करण्यात आलं. बाहेर धोधो पाऊस आणि आत मेणबत्तीच्या प्रकाशात विश्वासू माणसांसोबत चाललेलं गुप्त नियोजन. विचार करा किती भयंकर तणाव असेल तिथे. इथेच महाराजांची अफाट बुद्धिमत्ता दिसते. दानासाठी जाणाऱ्या मोठ्या पेटाऱ्यांची रोज सवय लावून त्यांनी मुघल रक्षकांना पूर्णपणे गाफील ठेवलं. आणि अखेर ती रात्र आली. इतिहासातील सर्वात धाडसी सुटका आग्र्यातील एका भयानक अंधाऱ्या आणि वादळी रात्री सुरू होते. आकाशात ढगांचा प्रचंड गडगडाट, मुसळधार पावसात कामगार ते विशाळ पेटारे अत्यंत सावधपणे महालाच्या वेशीबाहेर काढत आहेत. महाराजांची खेळी यशस्वी ठरत होती. पावसात कंटाळलेले ते रक्षक पेटाऱ्यांची वरवर तपासणी करून त्यांना सहज पुढे सोडून देतात. पण पेटाऱ्याच्या आत तिथे एक शांत तणाव होता. हातात खंजीर धरून महाराज अत्यंत एकाग्रतेने योग्य वेळेची वाट पाहतायत. स्लो मोशन. आग्र्याच्या वेशीतून एकदाचे बाहेर पडले की घनदाट जंगलांमधून सुरू झालेला हा विजयी प्रवास थेट सह्याद्रीच्या कुशीत पोहोचेपर्यंत थांबत नाही. तो सोनेरी सूर्योदय, वाऱ्यावर डौलाने फडकणारा भगवा आणि विजयाचा घुमणारा नाद, खरंच ही सांगता अत्यंत प्रेरणादायी आहे. आग्र्याच्या कैदेतून सुटून सिंह पुन्हा सह्याद्रीकडे परतला. ही ओळ हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतींचं ते ऐतिहासिक आणि विजयी पुनरागमन सार्थ ठरवते. जरा विचार करा, केवळ अफाट धोरणात्मक बुद्धिमत्तेच्या जोरावर एका बलाढ्य साम्राज्यशाहीला कसं नमवता येतं, हे खरंच थक्क करणारे नाहीये का?